रत्नागिरीचं अढळ श्रद्धास्थान असलेल्या किल्ले रत्नदुर्ग येथील श्री भगवती देवीचा पारंपरिक होळी उत्सव आज सोमवारी 2 मार्च रोजी मोठ्या दिमाखात साजरा होत आहे। कोकणी परंपरेचा वारसा जपत भक्तिमय वातावरणात या उत्साहाची जय्यत तयारी करण्यात आली। या उत्सवाचा प्रारंभ आज दुपारी 3 वाजता झाला असून श्री भगवती देवीची होळी आणण्यासाठी किल्लेकर ग्रामस्थ, देवस्थानचे ट्रस्टी आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं मांडवी येथे जमले होते। त्यांनी श्री मायनाक यांच्या घरून पारंपरिक विधी पार पाडून मानाची होळी तोडली। आई भगवतीच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात ही होळी मांडवी येथून खांद्यावर घेऊन अत्यंत उत्साहाने किल्लेकरांनी किल्ल्याकडे प्रस्थान केलंय। दिवस सरत असताना आणि भक्तीचा जागर सुरू असताना रात्री 11:30 वाजता ही होळी रत्नदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारात येईल। त्यानंतर किल्ल्यावर निश्चित केलेल्या जागी ही होळी उभी केली जाईल आणि शास्त्रोक्त पद्धतीनं विधिवत मंत्रोच्चारात होम प्रज्वलित केला जाईल। शेकडो वर्षांची ही परंपरा आजही किल्लेकर ग्रामस्थ आणि श्री भगवती देवीच्या भक्तांनी तितक्या श्रद्धेनं जोपासली आहे। या सोहळ्यासाठी रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात। संपूर्ण किल्ला परिसर हा भक्तीच्या रंगात न्हाऊन जाणार आहे। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।